हाय फ्रेंड, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आम्ही चाललो आता कराडला अंजूच्या आत्याकडं फिरायला आणि त्यांची भेट घ्यायला. तर आपला ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो, गाडी नेली पंपा, म्हटलं त्याला टाकावं नाही तर मध्येच अडकून बसायला नको, तर त्याला बिल टाकलं. पेट्रोल पंपाशी थांबलेलो, साडबा येत होता आमचा म्हणून. साडबा काय लोक येणार पेट्रोल पंप भरायला, बघा पेट्रोल भरायला गेला साडबा आमचा आला. गाव वांग 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 करत होता गाडतो मग राडत. तर मग काय मित्रांनो, निघालो कराडच्या रस्त्याने वांग 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 करत दोघं पण. हे म्हणलं पळवा देगाना पटपट जायचं आपल्याला पावसाच्या आधी. मग काय आलो निबार कराडमध्ये पोचलो. तर कराडमध्ये दिसलं रेल्वे स्टेशन मस्तपैकी एकदम लोक भारी वाटत होता, एक नंबर वातावरण झालं. मग काय शिरलो कराडाच्या आतमध्ये आपलं आणि चला म्हणलं घरी. तर घरी पोचल्यावर मस्तपैकी असं बघितलं तर लिफ्ट होती वर. मग काय अंजू मॅडम आधीच वर जाऊन बसलेल्या, आम्हाला सोडून गेल्या आणि काय म्हणल्या तुम्ही या मागणं सगळं गबाळ फिबाळ पिशव्या घेऊन. तर ते काय म्हणले बाबा जा तू वर, आम्ही इथं मागणं. मग काय बसलो सगळे आणि दाबला खटका. चला म्हणलं वर पटका. चला मग वांग 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 करत गेलो वर. आलं 3 नंबरचं बटन. मग काय आलो रूम पशी मस्तपैकी बघा. आज एक नंबर वाटला. पाय चप्पल विप्पल काढले साईडला. मग तेवढ्यात अंजू मॅडमने डोकावलंय. अंजू मॅडम आम्ही आलो. तर विषय असा चालता की मागच्या वेळेस आम्ही आलतो कराडला, पण आत्याच नव्हत्या घरी, का आत्या गेल्या कामाला, त्यामुळे आम्ही इथून माघारी गेलो. आणि मग सगळे झाले फ्रेश. आम्ही पण म्हटलं फ्रेश व्हावं, सगळे फ्रेश होऊन बसलेले. म्हटलं आत्या चा करत होत्या. आत्यानं म्हटलं बघू आता रूम मस्तपैकी. आत्याचा देवारा हा छान होता, एकदम मस्त प्रसन्न वाटत होता. आत्याची रूम ही एक नंबर क्वालिटी, आपल्याला तर खूप आवडली. मागचा व्ह्यू ही एक नंबर होता, मस्त वाटलं. आणि बेडरूम किचन हॉल हा मस्तपैकी त्यांनी पूर्ण त्यांच्या कष्टाच्या जीवावर एक नंबर सगळं घेतलेलं आहे. मग इकडं आम्ही सगळं बसलेलो मस्तपैकी. आत्या वगैरे चहा बी केला, मग चहाही घेतला आम्ही, मस्त वाटला. चहाही एक नंबर केला त्यांनी. सगळ्यांनी चहा बटर टोस्ट काय पाहिजे त्यांनी खाल्लं. मित्रांनो बघा मागचं कसं आहे बघा, एक नंबर क्वालिटी भारी वाटलं. मला तर लय आवडलं. आपलं घर असं कधी होतं आपण काय तुमचा सपोर्ट असल्याशिवाय होणार का? कसं आहे एलिमेंट. तर मित्रांनो हा बघा मागचा व्ह्यू. वाव एक नंबर क्वालिटी. असं वाटत होतं की कोकणातच आलो या. पण खाली बिली मेंटर होती, मस्त वाटत होतं. आणि नंतर आता आलो तर हे बघते हे लागले नाचाय. मी म्हटलं का कुठं झाला. तर आत्याने दोघांना एकसारखे ड्रेस असे आणलेले की एवढ्या खुश होत्या ना, मस्त धिंगाणा लावलेला त्यांनी. एक नंबर वाटत होतं त्यांना ड्रेस घातल्यावर. आत्या पण खुश होत्या. आत्याला पण भारी वाटत होतं आणि छान ते पण दिसत होत्या. मग नंतर आमची जायची वेळ आली. आत्याने आम्हाला जेवण बिवण वगैरे खायला घातलं आम्ही. मग नंतर निघालो घरी. तर त्यांच्या हळदी कुंकूचा कार्यक्रम लगेच चालू झाला. मग हळदी कुंकू करून बाहेर आलो. तर बाहेर म्हटलं आपल्या रेडचिप काढावं, चप्पल पड काढावे आणि गाठले. मग चला म्हटलं. तर आता बाय बाय केलं आजीनं. आजी चला. मग काय लिफ्ट पशी लिफ्ट जवळ होते, घराच्या पुढेच लिफ्ट होते. मग लिफ्ट उघडली मस्तपैकी. लिफ्ट मध्ये आजी 2-3 जण पाठवले, कारण का लिफ्ट मध्ये एवढे सगळे बसत नव्हते. त्यामुळे पुढचे जोड आणि आमच्या अंजू गेले लिफ्टमध्ये. ते पहिल्यांदा खाली उतरले. मग मी आजी आत्या आणि आमच्या सासूबाई राहिलो मागं आणि ते पण सगळे बसलो. आणि मस्तपैकी दाबलं बटन. त्याला म्हटलं खाली कटकन नाहीतर होईल पटकन. चला मग आम्ही चाललो खाली. तर खाली आलो. आम्ही खाली आले. आमच्या सासूबाई म्हटल्या की चला आमच्या मामाचं पण घर पण जवळ आहे, चला आपण भेटून या. मग तिथं आम्ही गेलो. तर आमच्या साडोभाऊचा कोण मित्र तिथं भेटला. एक गळ्याला गळं भेटलं आणि सासूबाई बोलवायला लागले या की लवकर. मग गेलो. आज सगळे असे बघून चक्क झाले की एकदम त्यांच्या घरी गेलो. आम्ही त्यांना सांगितलं पण नव्हतं. सगळे खुश झाले, एकदम त्यांना भारी वाटत होतं. मग सगळे बसलो आम्ही मस्तपैकी. मग त्यांनी चहाही केला, चहा पण घेतला मस्तपैकी. भारी वाटत होतं ते पण, त्यांना पण भारी वाटलं. मग आम्ही सगळेजण बोलणं झालं सगळ्यांचं. मग मित्रांनो आपण तिथून निघालो घरी. चला म्हटलं लय उशीर झाला. तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. बाय बाय, भेट पुढच्या ब्लॉगमध्ये.